So friends, today we deal with the next important example from practice set 2.5. It is a hot higher order thinking type example आहे. असे एक्झाम्पल 5 मार्काला येतात हायर ऑर्डर थिंकिंगचे. गणित कधी लहान असेल पण थिंकिंग मोठी असेल. फक्त माइंड लावायचे, जास्त माइंडला मार्क आहे. ठीक आहे. तर काय दिले आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन y² - 2y - 7 = 0. म्हणजे एक वर्ग समीकरण आहे. त्याचे रूट्स मला माहिती अल्फा आणि बीटा असतात. तर मला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा प्लस बीटा या दोन गोष्टी करायच्या. कॉन्सेप्ट माइंड लक्ष द्या. हाऊ टू गेट द आन्सर ऑफ दैट एग्जांपल. फर्स्ट ऑफ ऑल आय राइट इन सॉल्यूशन एज इट इज. द इक्वेशन इज द गिवन इक्वेशन इज काय दिलेले समीकरण लिहायचे y² - 2y - 7 = 0. Therefore a is equal to 1, b is equal to -2 and c is equal to -7. This is the example depends upon or based on the relation between roots and coefficients. Roots and coefficient यांच्यातला जो संबंध आहे ना त्यावर एक्झाम्पल आधारित आहे. तर a b -2 c -7. So first of all I have to write alpha plus beta. सगळ्यात माहिती अल्फा प्लस बीटाची किंमत काय आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय मायनस बी अपॉन ए. माहिती आहे नाही म्हणजे मायनस ऑफ -2 अपॉन 1 दिए 1 मायनस मायनस प्लस 2 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आलं 2 आलं. ठीक आहे. नेक्स्ट सगळ्या माहिती अँड नंतर काय अक्षर अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. व्हाट इज द सी -7 अपॉन ए 1. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मायनस नो पण सर मला काढायचंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं काढता येईल. मी म्हटलं ते पहिलं उत्तर आपण ते करून घेतलं आपण फर्स्टला आपण हे काढलं. त्याला पहिला प्रश्न आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर हाऊ टू कॅल्क्युलेट. मग आता पहिला प्रश्न दिलाय मी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन. ठीक आहे. माझ्याकडे अल्फा प्लस बीटा आहे आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं. तर मी आधी काय करणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. माहित नाही सगळ्या माहिती 2 मिनिट लक्ष द्या. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये काय असतं. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असते का नाही. तुम्हाला 7 फॉर्म्युलेच पाठ नाहीत मित्रांनो. त्याचं इंटर कन्वर्जन कसं येईल. माझ्याकडे अल्फा अधिक बीटा आहे. माझ्याकडे अल्फा मूल्य पण मला काढायचा अल्फा वर्ग अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग नाही काढायचा. जर अल्फा अधिक बीटाचा वर्ग काढायचा असता तर काही 2चा काय केला असता वर्ग. पण मला काढायचं का अल्फा स्क्वेअर प्लस बीटा हो नाही. आणि माझ्याकडे काय आहे अल्फा प्लस बीटा. मग मला माहिती आहे की अल्फा प्लस बीटा याच्या स्क्वेअर मध्ये अल्फा प्लस बीटाच्या स्क्वेअर मध्ये अल्फा स्क्वेअर घ्यायला नाही फक्त हे एक्स्ट्रा कोण 2 अल्फा बीटा याला जर पलीकडे वाटतं मायनस काय होईल म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट -2 अल्फा नाही काढायचे काय अल्फा स्क्वेअर प्लस माझ्याकडे आहे काय अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. तर माइंड का लावायचा. मला एवढं पक्क माहिती आहे की अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर कुठे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युले आहे का. पण मला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर नाही काढायचं. माझ्याकडे अल्फा प्लस बीटा आहे हो अल्फा इंटू बीटा आहे. मग मी म्हटलं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरला अल्फा स्क्वेअर प्लस
कसं मांडायचं ते? टू अल्फा बीटा फक्त मायनस करायचं. हे दोघं जण शिल्लक ठेवले, हे दोघं इकडे वाटते. म्हणजे मी काय लिहितो? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. दोनच मिनिट आणखी एकदा माहिती. मी म्हणलं की अल्फा अधिक बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये 3 घटक असतात. किती घटक असतात? कोण? अल्फा स्क्वेअर बी असते, बीटा स्क्वेअर बी असते, पण आगाव कोण असते? 2 अल्फा बीटा. काय असते? मग 2 अल्फा बीटा जर मी काय केलं? मायनस राहिले का नाही? म्हणून मी लिहिलं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये कोण कोण आहेत? 1 2 3. ह्यातून काय वजा करायचं? म्हणजे हे दोघं राहिले. त्या तिघांमधून काय वजा करू? काय काढून टाकू? हे कोण आहे? व्हॉट इज दिस? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. कोण आहे? कोण आहे? तिघ जण म्हणजे अल्फा अधिक बीटा ब्रॅकेटचा वर्ग आहे, हो का नाही? त्यातून हे वजा केलं तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर नाही. म्हणजे आय हॅव टू डिझाइन, आय हॅव टू एक्सप्रेस काय? फॉर्म्युला मी सूत्र लिहून दाखवलं की मी असं लिहू शकतो का? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. 2 अल्फा बीटा. आता नीट बघा. मी म्हणलं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग मला करायचंय. आता लिहिलो कसं मी? अल्फा अधिक बीटा कंसाचा वजा 2 अल्फा बीटा. हो का नाही? का? कारण सर ह्याच्या विस्तारामध्ये काय काय? अल्फा स्क्वेअर आहे, बीटा स्क्वेअर आहे, पण एक्स्ट्रा कोण आहे? 2 अल्फा बीटा. माझ्याकडे 100 रुपये, पण मला 120 च्या स्वरूपात सांगेल. मी म्हणणार माझ्याकडे 120 वजा 20 तर मला दाखवायचे किती? 100. सांगायचे किती रुपये? 100 रुपये. पण 5 रुपये सांगायचे समजलं नाही? किंवा माझ्याकडे 120 आहे आणि 20 आहे आणि मला पाहिजे 100. काय पाहिजे? मग 120 ची 20 ची काय करणार? माझ्याकडे अल्फा अधिक बीटा आहे, मग त्याच्या वर्गातून जर 2 अल्फा बीटा काय केलं? मायनस राहते काय? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा. हे कधी येते माहिती का? ज्यावेळेस तुम्ही खूप स्टडी करता. मला माहिती राहा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये अल्फा स्क्वेअर आहे, 2 अल्फा बीटा आणि बीटा स्क्वेअर. त्यातून 2 अल्फा बीटा काय करायचं? काढून टाकले. राहिलं का शिल्लक? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा. ह्याचं काही सूत्र आहे का? नाही, पण आम्ही बनवलं ना की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कॅन बी कन्स्ट्रक्टेड ॲज अ फॉर्म्युला. ह्याचा मी फॉर्म्युला तयार केला. अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर आहे का नाही? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे का नाही? पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे का? पण त्याला मला व्यक्त करता येते कसं? कसं व्यक्त करता येते? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मधून 2ab काय करणार? समजा नाही? कळलं का नाही? मग काय आहे? ए प्लस बी आहे नाही? 2 चा वर्ग वजा 2 गुणिले ab अल्फा बीटा मायनस. अरे माझ्याकडं अल्फा प्लस बीटा 2 मुलांची बेरीज आहे, 2 मुलांचा गुणाकार आहे, पण मला 2 मुलांच्या वर्गाची बेरीज पाहिजे. काय पाहिजे? वर्गाची बेरीज बरोबर बेरजेचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. कळायला पाहिजे का नाही? ह्याचा अर्थ सेम नाही. ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा घटक होता कोणता? तो काय करतो? समजलं नाही? का नाही समजलं? हा, हे अल्फा प्लस बीटा मला माहिती किती? 2 आहे. मायनस 2 इंटू अल्फा बीटा किती आहे? मायनस. राहिलं किती मग? सांगा. हा, 2 स्क्वेअर इज 4 मायनस मायनस बेस 14. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल. गणित लहान असते, माइंड जास्त मोठा असते. माइंड काय करायला नाही का? माइंड कसं बेरीज आहे, मुळांची बेरीज आहे, मुळांचा. पण मला वर्गांची बेरीज पाहिजे. काय पाहिजे? मग वर्गांची बेरीज कशी मिळते? सर बेरजीच्या वर्गातून हा गुणाकार काय करायचा? समजलं? त्याला फॉर्म्युले माहिती आहे, फॉर्म्युले पाठ करा मला विचारलं आधीपासून समजतंय. ठीक आहे, कळलं? यायचं नाही कळलं? फास्ट समजून घ्या किंवा लिहून घ्या.
प्रश्न नंतर लिहा. हे रफ करू का तिकडे जे नाही थोड़ा एक्स्ट्रा माइंड लावला तर त्याला कळणं अवघड आहे. फर्स्ट एक्झाम्पल घे. आता माझा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब हे सूत्र जरी असलं आपल्याकडे ए प्लस बी माहिती नाही ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर नंबर 7 चं सूत्र 6चं पण ते जमणार नाही ते का जमणार नाही तर पुन्हा माझ्याकडे ए स्क्वेअर बी स्क्वेअर नाही ए बी नाही. जर आपल्याकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल तर काय हरकत नाही आहे म्हणून ठीक आहे. पण कधी डायरेक्ट हे विचारलंस डायरेक्ट हेच विचारलं हे नाही जमणार ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नाही आहे का मग नाही मला ते गावलं मग आणि माइंड काय आहे तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ह्याचा वापर न करता पहिल्या उत्तराचा वापर न करता कसं करता येईल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कुठे आहे तो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मध्ये आहे अल्फा प्लस बीटा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब सांगा बरं ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3b स्क्वेअर ए प्लस बी क्यूब आहे का अल्फा म्हणायला आहे ना बीटा आले का नाही नावांची बेरीज ते एक्स्ट्रा हे बघा काय एक्स्ट्रा हे काय घेऊन टाका मायनस का आता मायनस यायचा 3 मायनस 3 अल्फा स्क्वेअर बीटा मायनस 3 हां बीटा स्क्वेअर हां ना समजा ना माइंड टाकायला पाहिजे हे कोण आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब त्यात अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे का नाही पहिला आणि चौथं पद पण हे मधली दोन पद काय मायनस करून टाका माइंड ह्याच्यामध्ये कोण आहे 1 2 3 4 पण मला किती पाहिजे दोघं जण मी दोघांची बेरीज ए घन अधिक बी घन मध्ये किती जण आहेत चौघं या चौघात दोन जण काय काय ए घन अधिक बी घन मग मी ए घन अधिक बी घन कसं राहिलो हे चौघं वजा मधले दोघं समजलं नाही हे कोण आहेत दोघंच आहेत पहिला आणि चौथं समजलं पण ह्यात किती जण आहेत ह्यात किती ह्यात चौघं असं म्हणून सर मला हे काढायचे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे अल्फा प्लस बीटा आहे मला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मला अल्फा प्लस बीटा स्वरूपात व्यक्त करावं लागेल तर माझ्याकडे काय आहे अल्फा प्लस बीटाची किंमत 2 काढली आता अल्फा प्लस बीटा माझ्याकडे आहे पण मला पाहिजे अल्फा क्यूब प्लस मग अल्फा प्लस बीटा च्या स्वरूपात मी अल्फा क्यूब प्लस काय मागणार बीटा मग मी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटच्या क्यूब मधून हे एक्स्ट्रा घटक काय करणार याला वर्कआउट करत उगाच हॉट्स मध्ये समजलं तुम्हाला जर मी फॉर्म्युलाचा अभ्यास जास्त केला असता तर कळालं असतं मला पण नाही केला तुम्ही फॉर्म्युले फक्त पाठ करायचे तसं नाही समजायला मी हे म्हणजे कोण आहे पहिला आणि चौथा घटक हे म्हणजे किती घटक 4 त्या पहिल्या अधिक चौथ्या घटकाला 4 च्या स्वरूपात मांडलं का तर माझी ही किंमत आहे माझा अल्फा अधिक काय बीटा माझ्या अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा मला पाहिजे अल्फा घन अधिक काय मग अल्फा घन अधिक बीटा घनला मी अल्फा अधिक बीटाच्या स्वरूपात व्यक्त करायचा प्रयत्न करायचा कळलं का ना तुम्हाला म्हणून म्हणलं अरे ए घन अधिक बी घन कुठे आहे ए घन अधिक बी घन ए अधिक बी कंसाच्या घनामध्ये आहे का नाही आपण त्या घनामध्ये कंसाच्या हे दोन पदे काय एक्स समजलं का नाही समजलं हे आहेत 120 हे आहेत 20 हे आहेत 100 मला 100 ला व्यक्त करायचंय 5 रुपये समजलं म्हणजे 20 काय लागतील समजलं का अरे 2 चा
अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इथं दोन्हीमध्ये कॉमन झाला मायनस मायनस कॉमन दोन्हीमध्ये 3 पण कॉमन आहेत आणि अल्फा बी कॉमन आहे बीटा पण अल्फा बीटा कॉमन 3 अल्फा बीटा कॉमन 3 आलं अल्फा स्क्वेअर मध्ये अल्फा आलं मध्ये एक अल्फा बीटा बीटा आलं यस पुन्हा मायनस चं काय झालं प्लस का ज्यावेळेस मायनस काय निघतंय कॉमन मायनस कॉमन काढले की पुढचं चिन्ह काय होत असतं बदल हा मायनस इंटू प्लस मायनस इंटू प्लस तर इथं मायनस घेतलं तर मायनस मायनस काय होईल आणि ऍक्च्युली हे काय ऍक्च्युली मायनस आहे हे काय मायनस मग जेव्हा मी गुणाकार करेन त्यावेळेस काय आलं पाहिजे मग इथं काय येतं 3 ला 3 बाहेर आहेत -3 बाहेर आहेत का हो अल्फा बाहेर आहेत का हो बीटा वर्गामध्ये बीटा बाहेर आहे म्हणजे एक बीटा समजलं का सांगा बरं अल्फा प्लस बीटाचा घन अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे 2 काढली ना अल्फा प्लस बीटा किती काढलंय 2 चा घन काढलं की नाही आता हे माझ्याकडे आहे हो अल्फा अधिक बीटाची किंमत आहे अल्फा गुणिले बीटा मला जे विचारले त्याला मी कोणाच्या रूपात मांडायलो अल्फा प्लस बीटाच्या आणि अल्फा इंटू बीटा समजलं का बघा यात कोण आहे बाबा अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू इथं काढायचे का अल्फा प्लस बीटा समजा नाही वर्कआउट करायचं होतं माझा 3 अल्फा गुणिले बीटा किती माझा 7 किती वजा 3 ला वजा 3 गुणिले अल्फा बीटा किती वजा 7 पुन्हा अल्फा हे गुणले किती अल्फा अधिक बीटा किती 2 अल्फा अधिक बीटा किती 2 चा घन 8 वजा वजा अधिक 7 3 21 21 दोन्ही 42 बघा दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स अल्फा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50 18 and 50 बाकीचं नंतर घेऊ so let's start with excited understanding the practice set 2.5 मधलं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे जे हॉट आहे हे शेवटी हॉट म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग हे गणित जनरली सीबीएसई एनसीईआरटी या पुस्तकातून घेतलं असेल समजलं व्हॉट इज द एक्झाम्पल कोणतं रीड करा हां Sum of the roots of a quadratic equation is double their product. Find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 equal to 0. अंडरस्टँड करा तोंडी अंडरस्टँडिंग घ्या असं लिहून नको हे एक वर्ग समीकरण दिलंय इन द फॉर्म ऑफ के त्यात काहीतरी ठिकाणी के आहे सम फॅक्टर्स आर इन द फॉर्म ऑफ के आणि त्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज सम ऑफ रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स ह्याचं रिलेशन दिले सम ऑफ रूट्स किती म्हणते ते सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल ऑफ देअर प्रोडक्ट म्हणजे बेरीज ही गुणाकाराची किती पडते दुप्पट 5 बेरीज मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट असेल तर त्या वर्ग समीकरणात के ची किंमत काढा कशी किंमत काढा समजलं क्वेश्चन नंबर किती आहे ठीक आहे क्वेश्चन समजला सोल्युशन मध्ये अगोदर समीकरण लिहायचं गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज दिलेले वर्ग समीकरण दिलेले काय सांगा वर्ग समीकरण x स्क्वेअर minus 4kx 4kx plus k plus 3 equal to 0. This is somewhat confusing because the first term is the second term and this is the third, but which is the third one? K or 3? It is a k plus 3. K plus 3. Actually, there should be the requirement of bracket. Bracket असता तर म्हटलं असतं हे C वगैरे. पण A, हे B आणि हे C. पण C K घ्यायचं का 3? कळलं नाही मुलांना मग त्याला मी काय केलं? Bracket. ठीक आहे? Equal to 0. Therefore, A is equal to
1, b is equal to minus 4k and c is equal to काय? c is equal to काय? k plus 3. yes or no? सगळं मान्य? तर पुढे व्हायचं. गिवन इक्वेशन दिलं, त्यातल्या किमती लिहिल्या. आता काय करायचं? फर्स्टली अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत काय? अल्फा बीटा दिले का? नाही सर. पण अल्फा प्लस बीटा इन द फॉर्म ऑफ कोएफिशिएंट. सर पुन्हा सुरुवात माहिती ना? अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. माहिती आहे नाही? ती किंमत काढायची. पुन्हा अल्फा इंटू बीटा काय? सी अपॉन ए. ती किंमत काढायची. आणि दोघांचं रिलेशन काय दिले म्हणायचं? अल्फा प्लस बीटा हे अल्फा इंटू बीटाच्या डबल आहे. अगोदर काढतो का ना? फर्स्ट याच्यातून काय काढा? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. तुम्हाला सांगा मायनस बी ची किंमत काय? बी ची किंमत काय? मायनस 4k डिवाइड बाय ए किती आहे? 1. मायनस मायनस कॅन्सल नाही. मायनस मायनस बिकम्स प्लस. म्हणजे किती आलं हे? 4k. किती आलं? मायनस मायनस प्लस 4k डिवाइड बाय गरज नाही. एंड अल्फा इंटू बीटा काय असते? अल्फा इंटू बीटा c डिवाइड बाय a. c किती आहे? k प्लस 3 डिवाइड बाय 1 म्हणजे किती आलं? k प्लस 3. एनी प्रॉब्लेम? हे काय आहे? फ्रॉम गिवन इक्वेशन दिलेल्या इक्वेशन वरून आम्ही अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू कारण जर अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा दिलं किंवा अल्फा आणि बीटा दिलं तर आम्ही इक्वेशन लिहितो. इथे इक्वेशन दिले म्हणजे आम्हाला अल्फा प्लस बीटा करता येते अल्फा इंटू बीटा. पण क्वेश्चन इज नॉट दैट. क्वेश्चन इज फाइंड द वैल्यू ऑफ k. अगर k निकालना है तो अल्फा प्लस बीटा की जो वैल्यू है और अल्फा इंटू बीटा की जो वैल्यू है उनमें कुछ तो भी रिलेशन दिया है. क्या रिलेशन दिया है? काय रिलेशन दिले? अल्फा प्लस बीटा आलं, अल्फा इंटू बीटा आलं. आता दिलेल्या अटीनुसार नाव बाय गिवन कंडिशन. नाव बाय गिवन कंडिशन. काय कंडिशन दिली आहे? अट काय दिली आहे? आता दिलेल्या अटीनुसार आता काय लिहायचं? दिलेल्या अटीनुसार काय अट दिली? काय अट दिली? वाच बरं. दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटी काय अट दिली? कोण सांगते मराठी? अट काय दिली आहे? तुम्ही जे बेरीज काढली ना मुलांची ही बेरीज गुणाकाराच्या डबल दिले का नाही? हो तसं करून दिलंय म्हणजे मला बेरीज कोएफिशिएंट लिहायचे. यस. बेरीज आणि वजा बेरीज आणि गुणाकार लिहायचे. यस. पण के काढण्यासाठी या दोघांचं रिलेशन दिले. काय दिले? काय रिलेशन दिले? की सम ऑफ दॅट रूट्स इज ट्वाइस ऑफ और डबल ऑफ प्रोडक्ट. कळलं? मुलांची बेरीज ही गुणाकाराच्या किती पडेल? दुप्पट. मग काय आहे? दिलेल्या अटीनुसार अल्फा प्लस बीटा ची किंमत ही 2 गुणिले अल्फा बीटा. 2 इंटू काय आहे? व्हॉट इज दिस रिलेशन? मग अल्फा प्लस बीटा काय काढले? अल्फा प्लस बीटा काय काढले? 4k इज इक्वल टू समजलं का? आता k काढायचं ना. मग k ची किंमत करण्यासाठी k च्या स्वरूपात एक इक्वेशन आलं. मग काय रिलेशन दिले? काय नाही सर बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. मग 4k 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे? अल्फा इंटू बीटा k प्लस 3. कधी ब्रॅकेट मध्ये आपण करायचा काय? मग 4k इज इक्वल टू 2k प्लस 6. कसं काय? 2 इंटू k 2k 2 इंटू 3 6. 2k लागेल ना. 4k मायनस 2k इज इक्वल टू किती? 6. 4k मधनं 2k गेले. 4k minus 2k, it is a 2k is equal to 6. Therefore, k is equal to 6 upon 2. Therefore, k is equal to 3. It is a half. समझ? k is equal to किती आलं? 3. What is the mind behind that example? Mind कळलं काय example चा? नाही कळलं? माइंड कळलं का? माइंड काय होतं? काहीच नाही. बेरीज आणि गुणाकार. बेरीज गुणाकार आम्हाला माहिती आहे. काय समीकरण लिहायचे का? नाही सर. ती बेरीज गुणाकार जो आहे ना तो k च्या स्वरूपात आहे. मला k ची किंमत काढायची. मग बेरीज गुणाकारामध्ये रिलेशन दिला तर यूज करून हे k काढ. कळलं? इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल फ्रॉम 2.5. समजलं? नाही समजलं? याच्यावर तुम्हाला मी व्हिडिओ पाठवीन सर. काही प्रॉब्लेम आहे? बाकीचं नंतर.